एक मॅच करता निश्चितच आपण दोन पंच पाहणार आहोत. चला काजूपाडा टीमचा 12 मॅन यायचा आहे. आयडी घेऊन या. क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता परंतु वाईट. सलामीवीर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये प्रतीक आणि वंदेश. आणि निश्चितच आपण पाहतोय काही काळ हवेमध्ये हा बॉल आपण पाहिला होता ऑन साइडला. 2 धावा हे पूर्ण केल्या जात आहेत. प्रतीक पटेल आपल्याला पाहायला मिळतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न ऑन साइडला दिनेश आहेत. पकडला जाईल झेल आणि समाप्त होईल प्रतीक पटेलचा खेळ. आउट. नेक्स्ट बॅटर आदित्य. समोरच्या दिशेने चेंडूला लॉफ्ट केले. ओहो नशिबाची साथ. जणू काही खिच्यामध्ये घेऊन आलाय आदित्य आणि आल्या आल्या त्याच्या बॅट मध्ये हा चौकार आपल्याला पाहायला मिळालाय. चौकाराच्या सायनं धावफलक जाऊन पोहोचलंय 7 या आकड्यावरती. एक चांगली कणखर सुरुवात होत असताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. प्रतीक मात्र बास झाले. त्याच्यानंतर आदित्य आलेत आणि आल्या आल्या त्याच्या बॅट मध्ये चौकार आपण पाहिला. पुन्हा एकदा 20 स्टेप मध्ये हा फटका पाहायला मिळतो. प्रोटेक्शन आहे. मनीष कोल्हेकर डीप मिड विकेटला तैनात आहेत. चांगली फिल्डिंग. एक सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीने धावफलक पोचलं गेलं 8 या आकड्यावरती. चेंडूंचा खेळ झाला आहे 4. अजूनही इथून 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न शरीरापासून थोडासा मात्र लांब ठेवला गेला हा बॉल. बॅटर आहे वंदेश ऑन स्ट्राइक जो सलामीला आलाय. समोरच्या दिशेने पुन्हा एकदा 20 स्टेप मध्ये हा फटका पाहायला मिळतोय. 1 बाउन्स न मात्र कलेक्शन करायचं होतं परंतु ते झालं नाही. 2 धावा इथून वेगानं पूर्ण होतील. 2 धावेने धावफलक पोचले गेले पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. 10 धावा धाव फलकावरती अधोरेखित केल्यात. एक चांगला गुड स्टार्ट मात्र जरूर मिळालाय परंतु महत्वाचा एक फलंदाज जो सलामीवीर होता त्याला मात्र या ओव्हर मध्ये डगआउटला जावं लागलंय. 10 धावा हा योग्य मानल्या जातील पॉवर प्लेच्या षटकामध्ये. इथून अजूनही 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 18 बॉल मध्ये पाहूया किती धावा बनवल्या जातील. किती धावांचा टार्गेट मात्र सेट केला जाईल. श्री मुंड्या स्पोर्ट काजूपाडा या टीम समोर संघर्ष मात्र चालू आहेत मैदानाच्या आतमध्ये. मनीष कोल्हेकर बॉलिंग ट्रॅक वरती एक जबरदस्त ऑलराऊंडर खेळाडू आहेत मनीष कोल्हेकर. सातत्याने त्यांचा खेळ देखील क्रिकेटच्या पटलावरती चांगला राहिलाय. मनीष कोल्हेकर बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालेत परंतु आदित्य बरफ एक स्फोटक खेळाडू आहे.
निश्चितच ज्या खेळाडूचा चांगला खेळ राहील ना त्याचं नाव एपीएल मध्ये निश्चितच घेतलं जाईल. आणि सध्या तरी आमची प्रत्येक खेळाडूवरती नजर आहे, हे देखील लक्षात असू द्या. कोणत्या खेळाडूचे स्ट्रॉंग स्ट्रगल राहतील हे देखील आम्ही जरूर पाहणार आहोत. 2 धावा, चेंडू डिक्लेरेशन झोन मध्ये निघून गेला होता. आदित्यला निश्चितच या ठिकाणी मिळतील. आणि निश्चितच मागे जे पडद्याच्या बाजूला प्रेक्षक वर्ग आहेत त्यांना मी विनंती करतोय तिथून मागे व्हायचं आहे. समोरच्या दिशेने पुन्हा एकदा हा शॉट खेळले गेलेत डेंजर झोन मध्ये वनदेश, आणि निश्चितच रनआउटच्या स्वरूपामध्ये वनदेशला मात्र परतावं लागेल. कदाचित वनदेशनं ही विकेट सॅक्रिफाईस केली की काय, कारण सागरला मैदानाच्या आतमध्ये आणायचं होतं आणि त्याच करता ही विकेट मात्र सॅक्रिफाईस केली असावी असं आमच्या मनामध्ये देखील थोडस एक खंत निर्माण झाली आहे. कारण सागर जुगारी एक जबरदस्त ऑलराऊंडर खेळाडू आहे गावदेवी स्फोट देवदळ या संघाचा, आणि इथून जे नेतृत्व जे कर्तृत्व सांभाळायचं आहे ना ते दोन्ही खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. आदित्य जुगारी अँड सागर जुगारी. आदित्य बरफ यांचा विचार केला तर कामन टीमचे एक जबरदस्त खेळाडू आहेत. ओहो, सुंदर फटका डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. 2 धावा अगदी वेगाने कंप्लीट केलेत. 3ऱ्या धावेचा प्रयत्न परंतु रोखलं गेलंय. 2 धावेनं धावफलक पाहिलं तर मग पोचलं जाईल 15 या आकड्यावरती. निसर्गाच्या सानिध्यामध्ये लपलेलं हे सुंदर मैदान, आणि या सुंदर 2025 आपण पाहतोय. कालच्या दिवसापासून मात्र या स्पर्धेला सुरुवात झालीये. आज या स्पर्धेचा 2रा दिवस. अखू टप्प्याची लेंथ ऑन साइडला उडवलाय क्षेत्ररक्षक आहे दिनेश. सोना नाहीये झेल, आणि या ठिकाणी समाप्त झालाय आदित्य जोगारीचा खेळ. आउट. चार चेंडूंचा खेळ इथून मात्र संपन्न झालाय. अजून सुद्धा 2 चेंडू बाकी आहेत या 2ऱ्या षटकातील. धावफलक आपण पाहिलं तर मग 15, आणि 15 वरती 3रा फलंदाज मात्र बाद होताना आपण पाहिला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये महेश गांगडा. प्ले अँड मिस हा डॉट बॉल. एक काल असा होता गावदेवी स्फोट देवदल या संघाचा. गावदेवी स्फोट देवदल म्हटलं का समोरचा संघ देखील थोडा घाबरायचा. गावदेवी स्फोट देवदल संघाविरुद्ध आपल्याला संघर्ष करायचा आहे, कारण खूप चांगला खेळ त्यांचा देखील राहिला या वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये. परंतु आज नवीन सितारे आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांच्याकडनं देखील तोच खेळ व्हावा हीच त्यांच्या गावातील पाठीराख्यांची देखील अपेक्षा आहे. परंतु सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर व्हाईट बॉल हा फेकला गेला. यावेळेस ह्या 2 धावा असतील. 2 धावेनं धावफलक पोचलं गेलंय ते म्हणजेच 18 या आकड्यावरती. निश्चितच 2 षटकांचा खेळ संपन्न झालाय. धावफलकावरती धावा जोडल्या गेलेत त्या म्हणजेच 18 धावा.
अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि या 12 चेंडू मध्ये किती धावा आणखी येतील आणि काय घडेल काय बिघडेल निश्चितच त्याचं वर्णन ऐकण्याकरता आपण जाणार आहोत आमचे सहकारी समालोचक मित्र जयेश डुकले सरांकडे. थँक्यू. धन्यवाद विजय. जाऊया आपण मैदानाच्या आतमध्ये. मयूर बॉलिंग ट्रॅकवर. अगदी आपण बघितला हा पहिला चेंडू, बॅकची हलकीशी कडा, तडमाड क्षेत्रामध्ये डिक्लेरेशन झोनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतोय. सागर असतील आणि महेश असतील, हे गावदेवी टीम देवदलकडे पण बघितलं तर मग वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रघुनाथजी जोगारी यांचा हा टीम आपल्याला जरूर बघायला मिळतोय. भरपूर यंगस्टर क्रिकेटपट्टू या टीम मध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत. कटर गोलंदाजी केली जाते. मयूरची खासियत आहे, चेंडूला कट करतोय, बाहेरच्या दिशेने पडल्यानंतर वळतोय. तेच कारण आपण बघितलं की मग खेळणं थोडं कठीण होताना पाहायला मिळतंय सागरला. महेश अगदी आपण बघितलं जे प्रामुख्याने कर्णधाराचं पद भूषवत असतात, आज मात्र आपण बघितले की बॅटिंगची जबाबदारी त्यांना पूर्ण करायची आहे. आपटून टाकलेला चेंडू समोरच्या दिशेने उडवण्याचा प्रयत्न, सोपा सहज लॉंग ऑन क्षेत्रामध्ये सचिनच्या हातामध्ये समावलाय आणि धक्का मात्र महत्वपूर्ण लागेल गावदेवी देवदल टीमला. एक चांगला खेळाडू मात्र आपण पाहू शकतो, अपेक्षा त्यांच्याकडून होत्या मात्र तेही झालेत हताश निराश मनाने आणि जातायत, झालेत बाद. विकेट डाऊन. वीस धावसंख्येवर फलंदाज बाद होते सागर. दिनेश मैदानाच्या आतमध्ये. मग भरपूर असे जे खेळाडू जुने आपल्याला बघायला मिळायचे ना गावदेवी देवदल टीम कडे, मग दिनेश, योगेश, त्याच्यामध्ये आपण अंकुश यांना देखील पाहायचो. म्हणजे भरपूर मग प्रकाश असतील, गणेश असतील, पूर्व कप्तान गणेश यांना देखील आपण पाहिला. परंतु जे लेजंड प्लेअर, सिनियर प्लेअर क्रिकेट पासून दूर झाल्यानंतर यंगस्टर क्रिकेट, यंगस्टर्सने मात्र या क्रिकेटला सांभाळलाय. इथे पाहिला आपण कटचा फटका पॉइंटच्या दिशेने चेंडू मात्र आपण पाहिला, क्षेत्ररक्षकाला चकावतोय, चेंडू चाललाय, डिक्लेरेशन झोन आहे तिथे, 2 धावा मिळतील. 2 धावांनी संघाचे टोटल मात्र वाढ होताना पाहायला मिळत आहे. बघा दरम्यान आपण बघितलं चांगला फटका एक्झिक्यूट देखील केला गेला आणि धावा मात्र तिथे देखील मिळवल्या जातात. तर दिनेश आणि महेश हे दोन बंधू, आपण टीव्हीवर ऍड बघितली असेल ना, रमेश आणि सुरेश, परंतु आता इथे दिनेश आणि महेश. पुढे एवढे पाऊंड घालण्याचा प्रयत्न केलाय दिनेश. अगदी आपण पाहिले तर चेंडूच्या मागे प्रयत्न आहे धाव घेण्याचा धोका आणि त्याच धोक्यामध्ये आपण पाहिलं तर मग फलंदाज होतील बाद. महेश गांगडा रनआउटच्या स्वरूपात मात्र बाद होताना पाहायला मिळत आहेत आणि महत्वपूर्ण विकेट आणखीन एक डाऊन होते गावदेवी देवदल टीमची. विकेट ज्याप्रमाणे डाऊन झालेत, आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आले. करण आलेत, परंतु त्यांना करण अंबाला सारखा खेळ करावा लागेल. कालच्या दिवसामध्ये नक्कीच करण अंबालाचे बिग फॅन आपण बघितले की अजित घरात ज्यांना देखील आपण बघितलं
त्यांच्याशी देखील आम्ही चर्चा केली की मोठे फॅन आहेत आणि कशा प्रकारे करण अंबाला यांच्याशी भेट झाली त्यांची आणि कशा प्रकारे नक्कीच करण अंबालाने देखील त्यांना गिफ्ट दिलंय हे देखील आमच्याकडे माहिती मिळाली. चर्चा त्यांच्याशी आम्ही केली होती एका इव्हेंटमध्ये आणि भरपूर ती चर्चा रंगली गेली होती. त्याचा देखील आम्ही उल्लेख करणार आहोत, परंतु हा करण काय करेल ते देखील पाहूया. दरम्यान दिशाहीन चेंडू जर पाहायला मिळाला आहे, अगदी वाईटचा इशारा मात्र इथं. धावफलक 26च्या घरामध्ये दिनेश बॉलिंग ट्रॅकवर महत्वपूर्ण षटक क्रमांक 4. हा फटका समोर उडवलाय फिल्डर अंडरनेट कृष्णा. ओ झेल सोपा होता सुटलाय. बॅकअपला खेळाडू आहेत सचिन. पकडला जाईल अडवला गेला तत्पूर्वी आपण बघितलं की मग दुसऱ्या बाजूने बॅकअप झाला नाहीये. क्षेत्ररक्षणाचा दर्जा खराब पाहायला मिळते. फेकी खराब हा हा ना ना तू तू मै आणि शेवटच्या क्षणाला काय मात्र यावेळेला आता फलंदाज बाद होतात नाराज होतात. अगदी आपण बघितलं तर आउटफील्ड मध्ये खेळाडू आणि प्रत्यक्षात आपण बघितलं तर मग काय घडतंय काय घडलंय आणि आपण बघितलं मग कोणता खेळाडू बाद झालाय तर मग सांगतायत की दिनेश बाद झाले तिथे आणि कुठेतरी मग इथे परतावा लागेल हताश होऊन. परंतु धावा आल्या होत्या ओव्हरथ्रोच्या स्वरूपात आणि जेव्हा मिसफिल्ड असते ना तिथे धाव कमी धोका जास्त असतो, परंतु इथे धावा आल्या होत्या परंतु आणखीन एक्स्ट्रा धावा घेण्याचा प्रयत्न होता आणि ते मात्र अगदी आपण पाहिलं तर थोडस धोकादायक ठरलं. डाऊन होत आहे विकेट. आज कदाचित मला वाटते की आज या टीम मध्ये रघुनाथ जोगारी नाही आहेत आणि त्याचमुळे यंग ब्रिगेड मग पंकज वाघ मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेत. असं तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून नक्कीच पाहायला मिळत आहेत परंतु नाही आहेत आज. समोर टाकलेला चेंडू कव्हरला विशाल आहे त्यांच्या हातामध्ये. हा चेंडू मात्र फसलाय. विकेट मात्र मिळेल दिनेशच्या खात्यामध्ये. आणखीन एक विकेट डाऊन होते. धाव फलक आपण जर बघितलं ना तर धाव फलकावर धावा जे आपल्याला पाहायला मिळतात आतापर्यंत झालेल्या 29. 7 गड्याच्या मोबदल्यात 29 धावा. एकोणतीस धावसंख्येवर 7 गडी गमावलेत. कुठेतरी बॅटिंग मध्ये ना षटकामध्ये चेंडू फेकून झालेत अगदी आपण बघितले. दोन म्हणजे 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 4 चेंडू मध्ये ना जवळजवळ 35 पर्यंत जर जाण्याचा प्रयत्न केला तर मग फाईट केली जाऊ शकते कारण की बॉलिंग चांगली आहे यंग ब्रिगेड यंग टॅलेंट गावदेवी देवदळ टीम कडे. सुंदर चेंडू देखना चेंडू पाहतोय आपण इथे. बघा आता थोडासा खडसर प्रवास राहिलाय. श्री मुंडे स्पोर्ट्स टीमच्या माध्यमातून नियंत्रण ठेवलंय असं म्हणू शकतो या मॅच मध्ये. चौथा चेंडू असेल. सरळ खेळचला बॅक टू द बॉलर लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये कृष्णा आहेत तिथे. आता चांगलं क्षेत्ररक्षण झालंय त्यांच्या माध्यमातून. चेंडूची फेकी आली बॅकअप साठी मात्र खेळाडू आलेत 1 2 3 तत्पूर्वी हा ना तू मै आणि खराब थ्रो पुन्हा एकदा पाहायला मिळाला आणि नाराज होत आहेत दिनेश दुसऱ्या बाजूने. त्यांना माहिती आहे अगर नॉनस्ट्राईक गेमच्या दिशेने जरी फेकला असता तिथे देखील खेळाडू फेम मध्ये देखील नव्हता परंतु जर त्याला मात्र महत्व नाहीये. प्रत्यक्षात आपण बघितलं तर नक्कीच पंचांच्या मनामध्ये शंका आहे की धाव पूर्ण आहे की नाही ते देखील चेक करतायत. मला वाटते बघू शकताय नक्कीच आमचे तिसरे अंपायर्स आहेत आणि तिकडे निरीक्षण करतायत की हा रन पूर्ण आहे की अपूर्ण आहे. त्यांच्या मनामध्ये शंका आहे पंचांच्या मनामध्ये आणि त्या शंकेचं निवारण देखील आपण करूया.
बघा आमचे तिथे एम्पायर थोडे बिझी आहेत. निरीक्षण करतायत की यस आणि सांगितलं की वन शॉट अपूर्ण असेल एक धाव. त्यामुळेच आपण बघितलं की निरीक्षण केलं. 31 धावा. पंकज स्ट्राईक एंडकडे. हा बॉल निर्णायक ठरू शकतोय. सरळ बॅटच्या साईडने खेचला गॅप मध्ये मात्र खेळला गेलाय. धाव एक दुसऱ्याचा प्रयत्न होणारच होणार. तो पूर्ण देखील झालाय आणि या दोन टीमची टोटल पोहोचली गेली 33 च्या घरामध्ये. 33 झाल्यात म्हणजेच काय अक्षय म्हणजेच 34 चा टॉस तो देखील खूप महत्वपूर्ण असेल. आहे मला टेक चेंडू आहे. नेक्स्ट मॅच टॉस देखील असेल. स्पोर्ट्स चिंचोटी साई एकता फादरवाडी टीम आपण रेडी राहायचंय. टॉस बॉक्सच्या दिशेने या. सरळ खेचला जातो. पटका पाहायला मिळतोय. अगदी क्षेत्ररक्षक आहे तिथे सचिन. थोडेसे फंबल झाले होते. धावा मिळतील पाहू शकतो आपण. पंकजला मिळाल्या किती 2. आणखीन काही आहेत का तर नाही येत. आणि फलंदाज बाद असेल तिथे नक्कीच पंचांनी सांगितलं की स्ट्राईक पासून गेले. झालं तिथून जवळजवळ पण बघितल्या तर 33 मध्ये भर पडली गेली. 35 झाल्या. 36 धावांचं लक्ष असेल हा सामना जिंकण्यासाठी. त्याला टॉस करण्याची वेळ झाली आहे आणि आपण टॉसच्या दिशेने जाऊया. प्रिन्स यादव त्यांच्या शुभ हस्ते आपण करूया टॉस. कर्णधार आपण बघितलं तर दुधाई स्पोर्ट चिंचोटी टीमचे आलेले आहेत आणि साई एकता फादरवाडी टीमचे कर्णधार प्लीज या. मला वाटते दुधाई स्पोर्ट टीम मागच्या टुर्नामेंट मध्ये आपण बघितलं तर एक टायटल त्याने मिळवला गेला होता. पारितोषिक मिळवलाय. त्यांच्याकडे देखील आता कॉन्फिडन्स प्राप्त झालाय की आम्ही देखील पारितोषिक पटकावू शकतोय आणि त्या अनुषंगाने आज इथे देखील या स्पर्धेमध्ये देखील सज्ज झालेत. प्रिन्स यादव आहे ती त्या शुभ हस्ते आपण टॉस देखील करूया. चला फादरवाडी टीम या. प्रिन्स यादव साई टीम. चला चिंचोटी टीम कडून कॉल येतोय. काटा आला. जिंकलाय चिंचोटी टीम टॉस. प्रिन्स आपण शुभेच्छा द्या दोन्ही कॅप्टन्सना आणि विराजमान मंचावर. टीम चिंचोटीकडे जाऊया. टॉस जिंकलाय काय निवडाल तुम्ही? मागच्या स्पर्धेमध्ये एक पारितोषिक मिळालं. कसं वाटलं तुम्हाला पारितोषिक पटकावल्यानंतर? पहिलं चांगलं वाटलं. आज या स्पर्धेमध्ये खेळायचंय काय मग गेम प्लॅनिंग केली? कशा प्रकारे अभ्यास केलाय खास करून या मॅच साठी? प्रॅक्टिस तर केली आहे. बघू आता. या संघाच्या समोर कधी खेळलात का तुम्ही? फर्स्ट मॅच. मग तुमच्यासाठी एक चॅलेंज असेल. ज्याप्रमाणे फिल्डिंग करणार आहेत कोणते आघाडीचे गोलंदाज असतील? पॉवर प्ले मध्ये कोणता असा स्पेशल गोलंदाज तुम्ही वापरणार जो संघाला अडचणीमध्ये आणण्याचं कार्य करेल? प्रदीप पवार त्याच्याकडून याचा बॉल. आणि बॅटिंग मध्ये कोणाकडून परफॉर्म अपेक्षित ठेवणार तुम्ही? विशाल. बघा प्रश्न तर भरपूर आहेत परंतु एक प्रश्न आणखी विचारतोय. या स्पर्धेमध्ये आलात खेळायला नक्कीच या मैदानावर खेळात तुम्ही. ट्रॉफी बद्दल काय मत आहे? अतिशय सुंदर आहे. व्हेरी ऑल द बेस्ट. तुम्हाला शुभेच्छा देतोय. जाऊया आपण फादरवाडी टीमचे कॅप्टन त्यांच्याकडे. टॉस जिंकला असता काय निवडलं असतं तुम्ही? क्षेत्ररक्षण. बॅटिंग करायची आहे तुम्हाला. या सीझन मध्ये किती टुर्नामेंट खेळलात तुम्ही? फर्स्ट आहे. बघा फर्स्ट टाइम म्हणजे या सीझन मध्ये वसई तालुका आदिवासी असोसिएशन मध्ये एकही टुर्नामेंट खेळलेलं नाही आता. मग पहिली टुर्नामेंट खेळण्यासाठी कशी तयारी करून आलात तुम्ही? आहे प्रॅक्टिस आहे. म्हणजे सगळे खेळाडू रेग्युलर प्रॅक्टिस करतायत.
मग दुसरा प्रश्न असा असेल की मग तुमच्या संघातून असं एक कोणतं मोठं नाव आज बघायला मिळेल की त्या खेळाडूचा या मैदानावर कदाचित बोलबाला आपल्याला पाहायला मिळू शकतोय? आहे दिनेश ठाकरे आहे, धनेश बाबर आहे. दिनेश ठाकरे, धनेश पवार आणि त्याच नंतर आपण बघितलं या मैदानावर आपण बघितलं तर मग भरपूर धावा येत आहेत, परंतु त्या संघाने सांगितलं की मग क्षेत्ररक्षण करून तुम्हाला रोखण्याचा प्रयत्न करते. तुमच्या मनामध्ये किती टार्गेट असेल आज या मैदानाला पाहता? जास्तीत जास्त प्रश्न हा माझ्या मनामध्ये देखील तुमच्यासाठी तोच आहे की ट्रॉफी बद्दल काय मत आहे आपलं? ट्रॉफी छान आहे. जिंकली तर नक्कीच जत्रा होऊ शकते का? हो नक्कीच. शुभेच्छा असतील तुम्हाला. व्हेरी ऑल द बेस्ट. कारण की ट्रॉफी या पाहिल्यानंतर ना कोणाच्या मनाला कितका आनंद होईल ना जिंकल्यानंतर किती होईल बघा. पाहिल्यानंतर एवढा होतोय सगळ्यांच्या मनात. सध्या तरी जाऊया मैदानाच्या आतमध्ये की लक्ष आहे, लक्षाचा पाठलाग करायचा आहे आणि कशा प्रकारे पाठलाग केला जातोय त्याचा धावता विवरण आपल्यापर्यंत जरूर घेऊन येतोय. दोन बॅटर आघाडीचे दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये. एकीकडे आपण बघितलं ना तर मग असतील तेजस तारवी आणि दुसऱ्या बाजूने मनीष. लेफ्ट अँड राईट मनीष अँड तेजस. वेलकम बॅक. सगळ्यांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत. मानाची, सन्मानाची, अभिमानाची, परंपरेची आणि प्रतिष्ठेची ट्रॉफी म्हणजेच आपण बघितली आहे तर मग सह्याद्री ट्रॉफी. सेकंड डे, दुसरा दिवस या स्पर्धेचा. बघा सध्या तरी टेम्पो आलाय परंतु ट्रॉफी न्यायला टेम्पोची गरज नाहीये. गुरुवारी ट्रॉफी न्यायला गरज लागेल. हा नक्की. त्याचं वजन देखील किती आहे ते देखील आम्ही सांगूया. परंतु ट्रॉफीचे स्पॉन्सर्स आहेत ना सन्माननीय रामचंद्रजी नवशेजी लाखान साहेब, त्यांचे आभार व्यक्त करूशे वाटतात. कारण की प्रत्येक हंगामामध्ये, प्रत्येक वर्षामध्ये त्यांच्याच माध्यमातून ट्रॉफी स्पॉन्सर्स केल्या जात आहेत. मॅचला झाली सुरुवात. अगदी आपण बघितलं तर पहिला बॉल फुल टॉस सागर जोगारी आणि ते माग पाहायला मिळाले बॉलिंग ट्रॅकवर आणि नक्कीच त्याच चेंडूवर आपण बघितलं तर खातं खोललं गेले तेजस तारवी या फलंदाजाने. तेजस तारवी आपण पाहिले, त्यांच्या सोबत आपण बघितलं दोन धाबा पहिल्या चेंडूवर श्री गणेशा केलाय सिमुंडे काजूपाडा टीमच्या माध्यमातून. तेजस तारवीला आपण पाहतोय लेफ्ट हँडेड अटॅकिंग क्रिकेट खेळण्याची क्षमता ठेवतोय. फुलटॉस पुन्हा एकदा आपण पाहिला ऑन साइडला वळवला जातो मिड विकेटच्या दिशेने. ओ यावेळी चुकी झाली आहे बघा. हे जाळं फाटला आणि जाळ्यातून मात्र हा चेंडू निघाला. हे चित्र पाहायला मिळालं आणि हा चौकार तेजसला मिळाला. 4 धाबा. चौकार आणि या चौकारानं टीमची टोटल पोहोचली 6. पुढचा चेंडू बॅकफुटला पंच केला जातोय. कव्हर क्षेत्रामध्ये गॅप शोधला जातोय तेजसच्या माध्यमातून. चांगला फटका. आदित्यचा प्रयत्न मात्र तिथे देखील सफल राहिलाय. वारंवार वार, दुसरा वार, डबल वाला वार आणि हा चेंडू चाललाय पुन्हा एकदा सीमारेखा पार आणि मिळेल हा दुसरा चौकार. 4. अतिशय सुंदर देखना, मनाला नक्कीच वेगळा आनंद देणारा स्ट्रोक पाहायला मिळाला. कव्हरचा फटका, कव्हर ड्राईव्हचा फटका आणि गॅप म्हणजे जशी अभिषेक शर्मा कॉपी बुक स्टाईल मध्ये फटका खेळला गेला. पुढचा फटका या वेळेला दम कमी आहे. झेल निर्माण आणि इथे पकडला जाईल पंकजच्या माध्यमातून. तेजस मात्र आपण पाहिलं 2 चौकार लगावले होतं. त्याच नंतर आपण बघितलं की इरादा होता मोठा फटका खेळण्याचा, तो मात्र फसला गेला आणि पहिला मोठा धक्का मात्र मुंडे स्पोर्ट्स काजूपाडा या टीमला तेजस तारवीच्या रूपाने दिलाय. गॉन विकेटचा पतन.
येते नक्कीच ती येते सांगितलं तर कोण येते मनामध्ये प्रश्न निर्माण होते ना की मग मुलांचे कान नक्कीच उभे होतात की ती येते म्हणजे कोण येते परंतु हो तुमच्यासाठी आमच्यासाठी सगळ्यांसाठी ती येते ती आली नव्हती मागील 3 वर्षापासून कोण येते तर आदिवासी प्रीमियर लीग येते येणारा हंगाम जानेवारीचा महिना 17 ते 21 जानेवारीच्या दरम्यान आदिवासी प्रीमियर लीगचा थरार आपण अनुभवणार आहोत प्रत्येक खेळाडू खेळतील 6 संघ मालकांनी इंटरेस्ट दाखवलाय 240 खेळाडू मात्र खेळतील दर्जेदार दर्जेदार आणि APL चा महासंग्राम येत्या पुढच्या महिन्यामध्ये जो अगदी कामनच्या मैदानावर पाहायला मिळेल परंतु सध्या तरी काय घडलंय प्ले डाऊनच्या स्वरूपात उमेश तारवी आले होते परंतु ते देखील जातील मैदानाच्या बाहेर आणि लागोपाठचा दुसरा धक्का या मॅच मध्ये श्रीमुंडा स्पोर्ट्स काजूपाडा टीमला विकेटचं पतन गॉन थँक्यू डीजे बघा मी सांगितलं उल्लेख केला की ती येते भरपूर माझ्याकडे लगेच प्रश्न आले की कोण येते परंतु पुन्हा एकदा सांगेन की ती येते 3 वर्षानंतर आदिवासी प्रीमियर लीग येते म्हणजे येणारा जानेवारीचा महिना 17 जानेवारी ते 21 जानेवारीच्या दरम्यान कालावधीमध्ये आणि प्रत्येक ज्या संघामध्ये जे खेळाडू टॉप परफॉर्मन्स करतील आणि त्या खेळाडूंकडे नजर असेल हा फटका चांगला आहे फटका पाहिला पण तर गॅप मध्ये बाउंड्री लाईनच्या दिशेने एका टप्प्याने मात्र ओलांडतोय सीमारेषा आणि मिळेल हा दमदार दर्जेदार सह्याद्री चषकातील चौकार 4 धावा बघा 14 धावा कंप्लीट झाल्या आणि ज्याप्रमाणे पहिल्या षटकामध्ये 14 म्हणजे मोठी सुरुवात 2 विकेट आलेत आणि 2 विकेट आल्यानंतर देखील फरक काही पडलेला नाही फलकावर फरक जर इथे फलकावर पाडायचा असेल ना दुसऱ्या गोलंदाजाला मग जास्त मेहनत करावी लागेल दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज कोण आहे ते देखील पाहावं लागेल प्रवीण स्ट्राईक एंडकडे आता बॅटर आपण बघितलं तर मग मनीष 2 ब्रदर्स आहेत कोल्हेकर भाऊ पहिला चेंडू असेल समोर मनीषकडे देखील नजर असेल या संघाचा महत्वाचा खेळाडू हा वाईड बॉलचा इशारा मात्र इथे येताना पाहायला मिळते प्रणितला मात्र लाईन मात्र थोडीशी मिळाली नाहीये आणि ते कारण की हा वाईट धावफलक 15च्या घरामध्ये इंटर होत असताना पाहायला मिळत आहे 36 लक्ष 15 तर पूर्ण झाल्यात आपटून टाकलेला चेंडू ही आहे खरी झलक ही आहे खरी मनीषची ओळख मात्र ठोकलाय त्याने हा पहिला चेंडू फेस करत असताना षटकार अगदी या षटकाराने धाव फळकाला वेग मिळतोय धाव फळक जाऊन पोहोचला 21-21च्या आकड्यावर म्हणजेच वेगाने धावा आल्यात विकेटचा काहीच फरक पडलेला नाहीये प्रणितला विकेट टेकिंग गोलंदाजी करावी लागेल थोडीशी जरी शॉर्ट अप दी लेंथ चेंडू मिळतोय ना मग त्यावर आक्रमण होत आहे आता गतीने हाताळलेला चेंडू या वेळेला चांगलं नियंत्रण पाहायला मिळालं अग्रेशन मनीषने दर्शवलं गेलं होतं की लॉंग ऑनला मात्र क्लिअर करायचं होतं परंतु या वेळेला टप्पा नियंत्रणामध्ये होता थोडीशी लाईन मागे खेचली गती प्रदान केली आणि नियंत्रणामध्ये गोलंदाजीचं उदाहरण काय असते ना ते दर्शवलं गेलं प्रणित तिसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा शॉट खेळला हवेत परंतु मिस टायमिंग आहे फिल्डर अंडर इट कॅच हॅज बीन ड्रॉप बघा यंगस्टर खेळाडू आहेत आणि त्या यंगस्टर खेळाडूंच्या माध्यमातून मात्र क्रिकेट खेळला जाते
कॅच मात्र नक्कीच आला होता त्यांच्याकडे, परंतु पकडता आला नाहीये त्यांना. कारण आहेत आणि बघा आता चुका होत आहेत, कारण की नक्कीच त्या चुकातून शिकायला मिळत आहे आणि डेफिनेटली अशा चुका माफ देखील केल्या जातात, कारण की ही अनुभवाची कमतरता आणि त्याचमुळे आपण पाहू शकतो की जास्त काही दबाव येणार नाहीये त्या खेळाडूंवर, कारण की त्यांना देखील माहिती आहे गावदेवी देवदल टीमला, कारण की हे खेळाडूंना आपण आज पुढे घेऊन जायचं आहे, कारण की याच खेळाडूंना आपल्या संघासाठी एक चांगले टॉपचे खेळाडू आहेत म्हणून त्यांच्यावर दबाव तर येणार नाही, पण डेफिनेटली आपण पाहू शकतोय, परंतु शतरक्षणामध्ये थोडासा दर्जा पाहायला मिळाला. सरळबॅटच्या साईड अगदी आपण पाहतोय पटका खेचला जातोय. आम्ही आली एक दुसऱ्याचा प्रयत्न, धोका धोका आणि या वेळेला पाहिलं त्या धोक्यामध्ये परतावं लागेल दिनेशला. नाहक असा प्रयत्न केला गेला, कारण की एक धाव झाली होती, दुसऱ्या धावेचा प्रयत्न नक्कीच आपण पाहू शकतोय मागात पडतोय आणि दिनेश कोल्हेकर बॅक टू द पॅव्हिलियन गॉन. विकेटचा पत्तन. पालघरचे दादरवरी नाते, पालघरचे दादरवरी गाडी ती दरारली नाती, गाडी ती दरारली. लग्नाच्या साड्या आल्या चालू, लग्नाच्या साड्या आल्या. एक कोल्हेकर बंधू गेले तर दुसरे कोल्हेकर बंधू मैदानाच्या आतमध्ये आलेत. कृष्णा कोल्हेकर. हो इथे आपण पाहिलं ना, रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला होता, फटका खेळायचा होता तिथे खेळला नाहीये, परंतु अगदी आपण बघितलं बाउंड्रीच्या बाहेर निघून चाललाय. मी एल चौकार 4. चौकार टीमची टोटल पोहोचले 28 या आकड्यावर. 36चं लक्ष आहे. 8 धाव्यांची गरज. दरम्यान हा चेंडू मात्र खेळला जातोय मनीषच्या माध्यमातून. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न. आता आपण बघितलं थोडासा अखुड हा थ्रो आला, त्यामुळेच कदाचित मनीष अडचणीमध्ये येऊ शकला असता, परंतु तसं झालं नाही. 2 धावा मिळाल्या. दोन्ही टीमची टोटल पोहोचली जाते 30 या आकड्यावर. बघा जिंकण्यासाठी अजून देखील 6 धाव्यांची गरज आहे डेफिनेटली, आणि ती गरज कशा प्रकारे पुरवली जाईल. बघा 2 षटकामध्ये अगदी आपण जर विचार करायचा झाला तर मग 30 धावा फलकावर लगावल्या, सरासरी 15ची प्राप्त केली आहे, परंतु 6 धावा पूर्ण करायची आहेत आणि मग त्याच्यासाठी किती चेंडू घेतले जातील ते देखील पाहावं लागेल, कारण की सोपा झालेला मॅच आहे असं सांगू शकत नाही. परंतु आता इथे जर देवदल टीम जर जिंकतोय ना या मॅच मध्ये, तर तो कसा जिंकेल, तर तो जिंकेल फक्त आणि फक्त विकेटने, आणि ते जर ते विकेट मिळवण्यामध्ये चमत्कारिक गोलंदाजी करावी लागेल, आणि ती गोलंदाजी करण्यासाठी आता मात्र येतोय बॉलिंग मार्कवर आकाश जोगारी नावाचा गोलंदाज. कृष्णा स्ट्राइक एंडच्या दिशेने. फटका खेचलाय, पावर कमी आहे. आदित्य फटक्याच्या मागे हातातून झेल निसटलाय आणि हा झेल मात्र निसटल्यानंतर चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे पलटलाय. चौकार. दोन धाब्यांची गरज सामना जिंकण्यासाठी. फुलटॉस अगदी आपण बघितला, दिशा दिली या चेंडूला. एक धाव मात्र मिळाली, एक एक्स्ट्रा काही मिळणार नाहीये, एकच. बघा पंच आहेत, अनुभवी आहेत, प्रियांशू असतील, सोनू असतील, आणि त्यांनी सांगितलंय की कसा चेंडू येत होता, एकदम स्टंपच्या लेवल मध्ये येत होता, त्यामुळे जास्त काही मिळणार नाहीये तुम्हाला. एक धाव ची गरज. आता स्कोर बरोबरी मध्ये आलाय. फुलटॉस, आणि त्या फुलटॉस वर मात्र धाव एक कंप्लीट केली जाते आणि हा सामना जिंकतोय श्री मुंडे स्पोर्ट्स काजवाडा टीम. गावदेवी स्पोर्ट्स देवदल टीमने या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला, त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो. थँक्यू सो व्हेरी मच म्हणतोय त्यांना आणि अभिनंदन करेन, आणि मॅन ऑफ द मॅच च्या पुरस्काराकडे देखील लगेच लक्ष केंद्रित करेन. आमचे ऑफिशियल आम्हाला सांगतात की या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच चा मानकरी ठरणारा खेळाडू ठरलाय ऑन अँड ओनली. बॅटिंग करत असताना चांगल्या धावा त्याने केल्या, बॉलिंग करत असताना
बॅटिंग करत असताना 7 मध्ये 16 केल्या आणि मला वाटतं की बॉलिंग करत असताना त्यांच्या माध्यमातून विकेट देखील त्यांच्या खात्यामध्ये एक येताना बघायला मिळाली आपल्याला. मनीष कोलेकर मॅन ऑफ द मॅच.